म्हणजे बरं ऐका ना, एक मिनिट थांबा, काय करू नका, लगेच पळत आहे. मला बोलायचंय थोडं. बोल ना. तिथे जर गेले बिलकुल दारू प्यायची नाही, तुम्हाला चांगलं सांगून देते. अरे दारूचं तर लांबच विषय. तू खायला प्यायला घेतलंय ना त्यांना, त्यांच्या घरात लहान पोरांना सगळ्यांना पत्ता बित्ता काय बांधून घेतलाय हा ना? घेतलाय. हा मग तू माझ्या दारूचा विचार नको करू. मला टेन्शन येतं. ते अरे दाजी तू पण ते- सारखे तुम्ही पण सारखे. काय सारखे? रिकामा तिथे जाऊन काय गोंधळ केलं मी नाही रिकामापणा? मला ते तर सांग बाई. घालायचा. का बरं तुम्ही दारू म्हणजे दारू पिऊन गोंधळ नाही घालत का? अरे बाई इथं आधी कालची गणगणे हँगओव्हर झालेलं आहे. डोकं फिरू नको तू बरं का माझं बाई. हँगओव्हर झाले. हा. ठीक आहे, माझी सवत घेतली सोबत. हा तू ही सवतच आहे. काय म्हणणं आहे सवत तुझं? आहे. तू पोरांचं खायचं घेतलंय ना? तिच्या त्याची माझा जीवच नाही. अरे काय तुझ्या जीव ठेवू? हिच्या जीव म्हणजे अप्सरा. अप्सरा आहे ना, हा. ही घेतली ना की मी कमी दिसते तुम्हाला. आ, तू कमीच आहे बाई. कमीच काय आहे तुझ्यात? सांग हिच्यासारखं काय आहे? मला ते सांग. काय आहे तुझ्या? म्हणजे ही पेल्यावर तशी आहे ते. हा तू पाहिल्यावर डोकं फिरत. डोकं फिरत माझं डोकं. मातीला सोबत हिच्याने डोकं शांत होत. हा ना? मग ती शांतता सोबत घेऊन जा. मी तर सांगते. शांतताच मला लागती बाई. चाल तू तुझ्या बहिणीकडे चाल तुम्ही लवकर. रिकामं ती फेकून द्या आ, पहिले. ते नंतर पाहू. चाल. नाही नाही, तुम्ही ऐका ना, ती फेकून द्या. हा ते पाहू. चाल. शांतता घेतली म्हणजे सांगा. शांतता आहे. चाल 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 चाल. तू आता तोंड ध्यानावर कर. ते केस नीट करून डोळे पुस. मी आलो 2 मिनिटात. थांब. कुठं चालले तुम्ही? आलो 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 आलो. काय करू राहिले तुम्ही? अरे तू जाय ना तिकडं. कुठे जाऊ? जाय तू तुझ्या बहिणीच्या दारात जाय. किती बेकार वाशी राहिला त्याचा. तुला वास घ्यायला बोलवलं का बहिणीच्या दारात बोलवलंय? मला बी प्यायची. काय तुला प्यायची? हा, मला तू बी पहिलं प्यायची. बहिणीच्या नाही, मला घरात. द्यायची. अरे तू बहिणीच्या घरात पाणी पिणं होय ना? नाही, पाणी मला येस प्यायचंय. हा, मग करा. तुला दाखवतो काय राहतं ते. तुला सोपं वाटतं की ती गोष्ट? मग तुम्हाला सोपं शांती. अरे तुम्हाला मार- शांत डोकं अरे फिरत. मर्दाचा काळच लागत त्याला घ्यायला. ते तुमच्याकडे नाहीये. नाही, तिने शांत होतं ना डोकं. मग मला शांतता पाहिजे. अरे तू चल मला तू चल शांतता पाहिजे. तू चल 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 चल. अहो ती द्या ना थोडी. तू तोंड ध्यानावर कर पहिले. डोळे नीट कर. आणि ते केस नीट कर. चाल 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 चाल. आले मी कसं आहे बाई. राम 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 राम. काहीच आहे. तुझ्यासाठी बरं आहे, बरं आहे, बरं आहे. तुमचं हो आपलं एकदम बरं आहे. तुमच्या आशीर्वाद असलं काय आपल्याला काही कमी आहे का? आशीर्वाद आहे ना आमचा दादी काय नाही. म्हणता? तुम्ही मोठे आशीर्वाद तुमचा पाहिजे आम्हाला. हा, ते बोलायचं आशीर्वाद. लहान झालं तोय. आशीर्वादाला काय लागत साडू भाऊ? तुमचं सहकार्य आहे का नाही मला? सहकार्य माझं लागल तेवढे. हा, त्यालाच मग मी आशीर्वाद म्हणून आहे ना नुसतं बोलून नाही चालत. ठेवा लागत. दादी, मी पण आलीये. हो, बघितलं ना तुला. मग हिला नका ठेवू बरं का अहो, तिथं. मी तुम्हाला केव्हाची म्हणते, बरं आहे का? हा, बरं आहे का? बरं आहे ताई, बरं आहे, बरं आहे. नाही, बरं तुमचं आहे ना, बरं आहे, बरं आहे. ते काय दोघं चाललंय? जण भेटले ना की हे आपण- पोरांना खाऊ दे. पोरांना खाऊ दे. ही पिशवी घे, चला ही पिशवी साडू घे, भाऊ खाऊ. आपलं आशीर्वाद काय म्हणतो? हा आलं लक्षात ते. पप्पा काही जण सारखं गोंधळ नका घालू. किती दारू पिले ए, तुम्ही गप्प दोघं आहे. गप्प आहे. आम्ही काही करू. शहाण्या माणसं तुम्ही बोलत म्हणजे असतात. तुम्ही हात का बरं दाखवू राहिले दाजी? हात का बरं दाखवू राहिले त्यांना? माझा हात दुखतोय. हा, काय दवाखान्यात द्यायचं ना, तुला काही इथं कळत नाही. दुखत आहे कोपऱ्याला. लागलं का काय? काय लागलं तुम्हाला? तुला मला तर काही काय बोललेच करायचं? नाही. अगं, हात गाडीवर बसला चाललं काय होतं. ना? हात म्हणजे माझा साडू माझा उतवा हात आहे. हा आमची जी खाना कोणा आम्हाला बरोबर कळतात. तुम्ही मध्ये नका पण ते पडू केव्हाची नका. म्हणते हात दुखत माझा उजवा हात आहे असं म्हणतात हा. ते. असं बरं, मी काय म्हणते, ए वैशू आयडेक सांग. बरं आपलं काय आहे? आयडेक सांग त्यांना, आयडेक आशीर्वादाचं सांग काय आहे? अहो, सगळं खिशातच आहे माझ्या. एवढं आशीर्वाद अहो, खिशात एवढं दुखत होतं, आता मला सांगायचं ना घरी. अरे दाखवू तू तुला माझ्या आता. हाताकडे लक्ष नको नाही देऊ. तू तुझ्या बहिणीशी बोल ना बाई. किती वेळचं पोरांची असं काळजी करताय घे. बरं. तुम्ही नवरा बायको कधी बोलते का नाही? आता बहिणी बहिणी बोला ना तुम्ही. आपण अहो, आयुष्य अशी बरंच आहे चालली आहे. ना. तुम्ही बोलत बसा. तुम्ही अगं, तुमचं- पुढे क्लासला चालले, थांब. तुम्ही भाकरी काका तिकडचं मावशी बघा. आले. काका मावशी आले आता भजी पुढे काढ. लगेच म्हणते क्लासला चालले. अहो, पण तुला आम्हाला सोडून साडू भाऊ भजन का काही झालं पाहिजे. आपल्याला बटन बिटन ते बी बरं, भजी- तसं नाही नाही, तिला भजी चांगले काढतात. भजी कोणाला? भजी भजी. अहो, तुम्ही थोडस थांबा. आले आले लगेच मटण कुठं मागू राहिले दाजी? थोडस थांबा, ते सही बस. अगोदर आहे ना गोड जेवण करू आपण. दुपारचा टाइम आहे. गोडवा खायला नाही आलो ना. अहो, पुरण टाकलंय मी, मांडे करते. अहो, काय सण साजरा करायचा? सण साजरा करायचा आपल्याला सण अहो, धोंडे सण साजरा पडलेलं करायचा. आहे. असं कसं म्हणताय? अरे एवढा मोठा दांडा पडला ना माझ्या अंगावर. अहो, दाजी, काय म्हणू नका माझ्या बहिणीला. हो तुम्ही अहो, दोंडाच म्हणावं लागलं नाही तर काय म्हणावं लागलं? काय 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 भांडू नका भांडू नका. आडवं तिडो बोलू नका. भांडू नका. बस बरं बेटा तू बघ बरं काहीतरी चहा पाण्याचं नाश्ता मम्मी. पाण्याचं. मी ना तुझी चालू बहीण बघ. आली का? आपण आपलं तिच्याकडून काय आहे? करून घेत जा तुम्ही बाई, मला मला नियोजन लिहिलं. सांगा. तू कशाला? बहिणीला मावशीचा आदरच करता मुलं. आणि मावशी दिवस रात्री इथंच बोला. मावशी पडली राहते. काय करायचं? हो का? काय? मग आली का एवढं झालं? चटणी माझं काय सोबत तुम्ही असते ना, चटणीचं मला काय केलं? क्लासला जायचंय. माझी एक्झाम आहे. जाय. UPSC ची जाऊ दे, exam आहे. जाऊ दे. बॉईल अंडे बिंडे सांगा. बोंबील सांगा.
बोंबील झिंग्याचं बघा काहीतरी. बोंबील चला बोंबील आहे घरामध्ये. सुकामेवा म्हणताय त्याला, सुकामेवा आपला. अर्धा किलो आणून ठेवले ना कधी बोंबील. मग तो कधी करायचा? बाजारच्या दिवशी जाणे इथं पूर्णाचा सणासारखा पूर्णाचा स्वयंपाक करून राहिली. बोंबील खाते दोंडा 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 हे पाय सुजले, दोंडा पुढे 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 या बा. दुगी बहिणी भजे खातील ना, आपल्याला जे करायचं तेच करू. काय करणार तुम्ही मला ते सांगा पहिले. भजे 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 त्या खात भजेच तोंडा बजेस 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 बजेस. बोंबील काय चाललं काय चाललंय तुमचं? काय नाही आमचा. तुम्ही करा पूर्णाचा स्वयंपाक तुम्ही बोला ना बहिणी आणि बहिणी. तुम्हाला पाहिजे धोंडा ना, तुम्ही धोंडा साजरा करत बसा. हा. आम्ही आता आमच्या धोंड्याचा कोंडा करून आलो. येतो आम्ही चक्कर आलो चक्कर मारून. अहो, धोंड्याचा बोलू नका. नाही नाही, अजिबात नाही. धोंड्याचा कोंडा करून आलो आम्ही. तुला भरोसा आहे ना, मी चला, आता चला, सोडेल चला, ना, चला. तोंडाचा महिना आहे ना. हा मग पिऊ नका. नाही चला. मागच्याच महिन्यात दवाखान्यात जाऊन आले, ACC करून आले बरं का. हा. ते आहे ना, निवांत बसू आपण. दादा खाली. हा अहो घरामध्ये लय गरम होतं. घरामध्ये एक तर आपल्याकडे कूलर नाही काही नाही, त्याच्यामुळे लय पार्सल काढलंय का? क्वार्टर काढा काढेल ना. काढा 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 काढा. काढा ती पण काढा. ती काढतो मी. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही यायचे ना त्या दिवसपासून मी ठरवून टाकलं होतं काय प्यायची नाही म्हणून. मग आज काय झालं? हा ना, मग सांगतो ना. मग 8 दिवस झाले ना, तशी बंद केलेली आहे. 8 दिवस 8 दिवस झाले बंद करून. बरा दम धरला आणि मग पण तुमचा दम नाही निघाला. मनावर कंट्रोल राहतं ना, म्हणलं आता साडू. अरे मनाचं सोडा रे, दम नाही निघाला. 8 दिवस कस काय जीव जात. बाकी काय म्हणता अजून? एकदम ठीक आहे हो. ही नाही लय कटकट करते माहिती का? तुम्ही येत जा वरचीवर येत जा, तिच्या कटकटला काय घाबरत वरच्या वर नाही. काय करायचंय सांगा मला. फक्त तुम्ही येणार कंट्रोल मध्ये प्याजा. मी कसं 8 दिवस बंद केली. कंट्रोल बिंट्रोल राहत नाही बाबा. हे बाई हाताचं थरका पाहत. अरे अरे, अरे, मग तुम्ही जास्त हा. आहारी गेले वाटतं. अल्कोहोल तयार झालं त्याच्यामध्ये. बस, 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 बस. अल्कोहोल. घ्या 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 वडा वडा वडा. हो काही तर आणायचं, ती कैरी बिरी काहीतरी शेतातलं वावरातलं काही घ्यायचं बसा. चांगला नाही, तुम्हाला लय वेळेस सांगितलं मी. तुम्हाला एवढ्या तर जास्त व्हायला लागली आता. अहो तुम्हाला दिसतही काही रस्त्याने येते आता काय केलंय. अरे बापरे, पण हे मी मार लागतो. बर आणि आता ही जी आणली ही पण आणा तुम्ही इकडे आणा. 2 झाल्या. हा. आणि याच्यात टाकेल ती पण येईल. हम्म. हो बस बस. अहो तुम्ही जेवले पाहिजे माझ्या संग. पाहुणे काय पुरणपोळी 2 घात तुम्ही जेवले पाहिजे. भाजे हा नाही, संध्याकाळी मटण पण आहे ना. संध्याकाळपर्यंत जगत टिकत हो असं नका बोलू, असं नका बोलू, असं अभद्री बोलू. धोंड्याचं वागत बसा. तुम्ही नीट बसा ना मांडी घालून. असं काय करू राहिले? हे बा मला फुटलाय घाप. हा ना, ते तर दिसू राहिले. मला झाली जास्त. ओ साडू साडू, ओ सचिनराव गेलं काय बाबू? आता घरी तेव्हा गेलाच वाटतं होतं. आता घरी फोन करा पर मेवणे पाहिला. हॅलो, अहो मला या बरं तुम्ही पटकन जांभळे घ्या झाडाखाली. काय झालं आजी? या या. काय झालं? अहो पाहुणे पहा ना. दाजी भैया, अहो पाणी शिपडे ना. अहो नाही, पाणी शिपडलं नाही. अहो अहो ऐका ना, काय झालंय? आता अहो ऐका ना. ओ दाजी, खाली बसा शांत. पायी बी ढिल्ला पडला. बसा 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 शांत. अहो ऐका ना. ओ दाजी, बरं शिवाय डॉक्टर बी येऊन तपासून गेले. म्हणजे मला नाही सांग, डॉक्टर बी आले? येऊन तपासून निघून गेले डॉक्टर. अहो ऐका ना. अहो काय झालंय तुम्हाला? कळलं का जरा? उठा ना. अहो उठा ना, काय झालंय? जास्त हालचाल नका 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 नका. अहो दाजी एकदम बाहेर पडले ना. हो. काय करू ऐका. मी तर? ताई काय झालं असेल? हो ताई, अहो उठा ना. किती वेळ झाला? 1-1.5 तास झाला. मी पिलो वगैरे त्यांना म्हणलो जास्त घेऊ नका. पण मला बोललं होतं ना मी. ऐका ना ते, ऐका ना काय करू. बाई तुम्हाला अक्कल नाही का? अहो दाजी, ऑपरेशन झालं ना तुमचं. तुमचं हे झालं ना. नको मला तर. कळतंय का? आता त्यांचा राग माझ्यावर काढते का? अगं ताई, मी आता काय करू? आता काय करू मी पण? नाही नाही का, त्यांना लय वेळेस समजून सांगितलं मी. उठा ना. काय करू मी? काय करावं? उठा ना. काय करावं? रडून- उठवा ना. अहो, तुम्हाला फोन करायचा. हा. बघ बघ. अहो तिला म्हटलं अगं ते श्वास पण नाही घेते. अहो, उठा ना मला. आई! गेलं वाटतं. आता कसं करावं? यांना दवाखान्यात टाकू, तिकडे नीट होऊन जातील. नाही नाही, डॉक्टर येऊन गेले. डॉक्टर चालले अहो, उठा ना. काय झालंय रस्त्याने. तुम्हाला? डॉक्टर चालले होते. मी आवाज दिला, त्यांनी चेक केलं. मला काही डॉक्टर पैसे सुद्धा घेईना, तसेच गेले.
बाई ग काय पसताय कशाला आले तुम्ही इकडे अगं त्या बापाला सांगितलं होतं ते पिऊ नको मागच्याच महिन्यात अगं मम्मी तुला माहिती का शेजारच्या गावात एक माणूस मेलाय दारू पिऊ पिऊ 3 माणूस त्या पकले दारू दारू पिशे उठा ना काही बोलू नको ना अगं रडू नको ना उठा मला पार्लरला जायचंय तो पार्लरला लाव काढी आता पार्लर पाहू राहिली सोन्यासारखा माणूस गेला निघून पार्लर म्हणती हा? एवढी कशाला पिली तुम्ही जाऊ दे दुसरा नवरा करू शांती शांती तुम्ही कायमची शांती घेतली का कुठे गेली ती शांती आहे शांत होय आता कधी रडू नको. शांतीचं नाव घ्यायचं नाही शांतता त्याला मी शांतता म्हणतो अजिबात माझी शांतीचं नाव घेतलं मी तुझ्या डोक्यामध्ये काय वेळ घालले ए, शांतीचं नाव घ्यायचं शांती मी मला माहिती मी शांत मावशी बरं झालं केलं तू शेजारचे नाही का ते गावामध्ये त्यांचं लपड होतं त्या प्रियंकाशी काय सांगते हा लफडं होतं त्यांचं. अरे. पुचके का बरं नाही सांगितलं ना तू बोलशील ना मला म्हणशील काही सांगते पण आता जर त्यांनी गेलं हिला बदलवलं नसतं का मग जर असं खेळा करते का म्हणून विचार कर प्रियंकाला जाऊ अजून प्रियंकाला जाऊ प्रियंकाची मैत्रीण बी अजून कुठं होतं आले लफडे त्या माणसाचे बरं गेला एकदाचा मग रडू नको तू मग जायचं होतं पार्लरचे पैसे देऊन जायचं होतं ना मग खर्च करू चालणार पार्लरचं त्याची काळजी नका करू ना मी आहे ना किती बिल झालं तुझं वाला तुम्हाला काय वाटतं का मग आता तिथं पार्लरचा खर्च कोण दिला तुम्ही कशाला उचलताय आणि मी आहे ना धडधाकट कशाला? पार्लर मध्ये बी गेलं नाही तू काय धरता का तिचा खर्च देऊन टाकतो ना मी काळजी नका करू तू नेहमी पार्लर मध्ये जात जाय नेहमी जात जाय मग शांती बी प्यायची होती मग ती पाण्याची इच्छा मी ठेवून तुम्हाला काय म्हणून फारकत देतं का माझ्या बरोबर नाही ना ते कुठं काय म्हणतो मी फक्त पार्लरचा खर्च नेहमी देत जाईल असं म्हणतो काकाचा मोबाईल पाय किती लफडे सापडतील बघ 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 तूच बघ तूच किती बायांचे फोटो बाई नक्की तुमच्या बाया टाकतात. बघा आता फोटो बघतो बघा बघ मंगल तुला सांगत होते ना इतक्या दिवसाची मग मी काय म्हणतो नाही मला तेच चांगलं झालं ना आता चुपते काय पाय तुझी मला तेच चांगलं झालं ना आता बरं हा? ऐक ना मी काय म्हणते वैशू मी हा मोबाईल चांगला आहे त्याचा डाटा काढ मला फोन दे वापरायला हा धर हा चालेल चल चला घरी आता जाऊ पडू दे चल घरी जाऊ भूत आहे का उठा साडू उठा ना मोबाईल कुठे मोबाईल ए मोबाईल ए गोंडा मोबाईल दे हा मोबाईल भाऊजी काय तुम्ही इथं सगळे तुम्ही काय आले इथं डॉक्टर पैसे घेतले नाही निघून गेला डॉक्टर अरे काय डॉक्टर आपली डॉक्टरची आणली असती सगळं झालं तुम्ही आता अजिबात हे करू नका 2 घास खा आणि जा निष्कारण लोक टॉपर आमच्यावर येईल गावामध्ये साडूच्या घरी साडू मेला म्हणून लोक नाव ठेवतील गावातले नाही का ना 4 लोक मेले समजलं का दारू पिऊन इला म्हणजे काढायला पाठवा तुम्ही काढून आले पाहिजे ती परत पाठवा नाही काढून आले बजेट जागा कुरडई काढू, कुरडई काढू. काय म्हणत होते फोन मध्ये चॅटिंग गप्पा. करायला 10 रुपये दिले नाही टिकलीचं बघा मोबाईल. तरी चला तुमच्या खिशामध्ये तुला चेक करायला कोणी सांगितलं तिने मला सांगितलं होतं मला माहित होतं मला माहिती होतं का तुम्ही पाच- माझ्या लेकराकडे रागण नका बघू तुम्ही तुमचा संसार सांभाळायला पाहिजे ना तुम्हाला डोकं नाही का माझं डोक्याचं सोडा पासवर्ड कोणी दिला तुला मी बघितलं होतं काका तुम्ही त्याने का दारू पित होते आणि त्याने पासवर्ड बघून घेतला. तुम्हाला काय सांगू साडू अशी मोठ्या निघाला अरे तुम्ही पोर जन्माला घातली का मला जन्माला घातली काय झालं हुशार गुप पोरगी हे आणि ती तुमच्यासाठी हा. त्याला काय आयुष्यात वाटवलं तेव्हा ते मेवणीच्या डोळ्याला अजून पाणी येऊ राहिलं इतकी रोज राहिले आणि माहितीये इतके वर्ष का मी संसार केला तुमचा त्यांना वाटतं मेवणीचा डोळा काढून देऊ का? नाही तिला वाटतं मेलेच काय नो नाही मेवणीचा डोळा काढून देऊ. तुम्ही बेशुद्ध घालते फक्त हरकत देऊन डोळा मावशीला माशाचा सांगते मी फारकत गेले तुझ्या बापा बरोबर मला दुसऱ्या ठिकाणी तर ते बिल भरायचं यावेळेस इतकं राग येऊ राहिलं तिला फक्त बिल भरेल एवढं म्हटलं मग काय बिघडलं मला वाटतं साडू मेले काय नो आता म्हणून मग म्हणजे नाही मी मेलो तर बिल भरायचं हा आणि मी जिवंत राहिलो. ते रडा मला मम्मी इकडे दुसरी मम्मी तयार करून राहिली अहो म्हणून रडत सुटली आता मग पार्लरचं बिल कोण भरेल म्हणून मी भरेल रडू तुम्ही नको ना आता मेलेलीच बरे तुमचे एवढे राज ओपन झालेले ए नको याडपटावाने काही बी बोलू पाहुण्याला उठा. या, सगळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा